लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्री पदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या. काँग्रेस नेत्याला मवी आला घरचा आहेर. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे आणि यावरून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या, जमिनीवरील राजकीय स्थितीकडे दुर्लक्ष केले असं त्यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आम्ही महाविकास आघाडी फक्त वाटाघाटीत वेळ घालवला, संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं, अशी स्पष्ट कबुली काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली आहे. नितीन राऊत यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. नितीन राऊत म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या आमच्या हालचाली लक्षात घेतल्या तर स्पष्ट दिसतंय की आमचा वाद मुख्यमंत्रीपदासाठी होता. आम्ही वाटाघाटीत एकमेकांवर कुरघोडी करत राहिलो, जमिनीवर काही चित्र आहे याकडे दुर्लक्ष करत आम्ही गाफील राहिलो आणि हे पराभवानंतर आम्हाला मान्य करावंच लागेल आणि ते मान्य केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर आम्ही निव्वळ वाटाघाटीमध्येच आमचा वेळ जास्तीत जास्त घालवला आणि संघटनात्मक बांधणीकडे आणि येणारी विधानसभा निवडणूक याला तितकं गांभीर्याने घेतलंच नाही मुळात आणि त्यामुळं ह्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं की आमचा पराभव झाला. आमचा वाद हा मुख्यमंत्री पदासाठी राहिला. आम्ही वाटाघाटीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, परंतु जमिनीवर काय चित्र आहे आणि जमिनीत आम्ही कसं घुसलं पाहिजे या संबंधाने दुर्लक्ष झालं आहे, हे मान्य करावंच लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.